अजित पवार गटानं पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसाठी गाडी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला। पण हा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। कारण इतक्या महागड्या गाड्यांसाठी पैसे आले कुठून असा सवाल करत अंजली दमानिया यांनी दादांची कोंडी केली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। आलिशान थाट दादांच्या अंगलट येणार। पैसे काबाड कष्ट केलेले की सिंचन घोटाळ्यातले, दमानियांचा सवाल। अशी समृद्धी शेतकऱ्यालाही मिळो, कोल्हेंचा खोचक टोला। जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना आलिशान गाड्या देण्याचा अजित पवार गटाचा निर्णय चांगलाच वादात सापडलाय। अजितदादा गटाचे पदाधिकारी वापरायला नवी गाडी मिळाल्याचा आनंद साजरा करत असतानाच या गाड्यांसाठी पैसे आले कुठून असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्यानं नवा वाद निर्माण झालाय। गाड्यांसाठी वापरलेले पैसे काबाड कष्ट केलेले आहेत की सिंचन घोटाळ्यातले असा खोचक सवाल त्यांनी केलाय। त्याला अजितदादा गटानं प्रत्युत्तर दिलंय। 40 स्कॉर्पिओ आणि 40 बोलेरो गाड्या म्हणजे टोटल 80 गाड्या ह्या गिफ्ट म्हणून ज्या दिल्या, तर कुठून आले एवढे पैसे? कारण 40 गुणिले एक स्कॉर्पिओची किंमत 24.5 लाख रुपये आणि एक बोलेरोची किंमत 13 लाख रुपये, म्हणजे जवळजवळ 15-16 कोटी रुपये गिफ्ट म्हणून तुम्ही जिल्हाध्यक्षांना देता। आणि कुठून आला हा पैसा? कोणी दिला? अजित पवारांनी स्वतःनी दिला का त्यांच्या पक्षाने दिला? अंजली दमानिया यांना कायद्याचं ज्ञान आहे आणि एखाद्या विशिष्ट आरोपावरती न्यायालयीन प्रक्रिया पार पडून त्यावरती जर एखाद्या व्यक्तीला क्लीन चिट दिली गेली असेल तर मला वाटते त्यांच्यावरती परत आरोप करणं म्हणजे एक मानहानी करण्यासारखं आहे। अंजली दमानिया ह्या सामाजिक कामापेक्षा कुठल्या तरी व्यक्तीच्या एका प्रेशर खाली किंवा एखादी सुपारी घेतल्यासारखं काम करत आहेत। त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण खरंच सामाजिक काम करतोय का? दमानियांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर महायुतीतल्या अनेक नेत्यांनी त्यांनाच टार्गेट केलंय। दमानियांना गाडी हवी असेल म्हणून त्यांनी आरोप केल्याचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। तर दादांकडे पैसे कुठून आले हे फडणवीसांनी सांगावं असं म्हणत सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे। अंजली दमानियाला एखादी गाडी पाहिजे असेल म्हणून तिने केलेलं ते वक्तव्य काय, तिच्या स्टेटमेंटला काय महत्व द्यायचं आहे? अजित दादा त्यांचा पक्ष ओढतात, कुठून गाड्या घेतल्या काय घेतल्या ते त्यांचं ठरवतील ना, आपल्याला काय करायचं त्यांच्याशी? मला असं वाटतं अंजलीताई काय बोलतात हे मला माहिती नाही, पण जे आरोप झाले ते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी ज्याचं नवीन नाव आहे आता, तर त्यांना करावं। त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही आदरणीय माननीय देवेंद्रजी ज्यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादांवर केले त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत। कारण का आदरणीय माननीय देवेंद्रजींनाच ह्या सगळे आरोप केलेत याचं उत्तर त्यांच्याचकडे असेल। तर अशी समृद्धी माझ्या शेतकऱ्याला देखील मिळो हीच अपेक्षा आहे असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी खोचक टोला लगावलाय। मला वाटतं ज्यांनी हा निर्णय घेतला तेच याच्याविषयी जास्त खुलासा करतील, पण अशी समृद्धी ही माझ्या सर्वसामान्य काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा यावी हीच आमची इच्छा आहे। कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना जपणं ही अजितदादांची खासियत आहे। जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसाठी स्कॉर्पिओ N4 एक्सप्लोर आणि बोलेरो निओ या गाड्यांची खरेदी केली जाणार आहे। बोलेरो निओ गाडीची किंमत साधारण 10 ते 12 लाख इतकी आहे, तर स्कॉर्पिओ N4 एक्सप्लोर या गाडीची किंमत 16 ते 22 लाख इतकी आहे। कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी अजित पवार गटानं त्यांना महागड्या गाड्या देण्याचा निर्णय घेतलाय। पण यावरून आता वादंग निर्माण झाल्यानं अजित पवार गट अडचणीत आल्याची चर्चा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।